ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। खरं तर महापालिकेची पूर्ण तयारी होती, पण महापालिकेच्या वर जे सगळे बसले होते, मुंबई लुटायला बसलेले, त्यांची गडबड पाहून आपण पाहत असाल 2023 चे टेंडर असेल, 2024 चे टेंडर असेल, त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा। एक महत्वाचं आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा जे रोड डिपार्टमेंट मधले वगैरे लोक आहेत ते जेन्युइनली काम करत असतात, पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे 5 मोठे कॉन्ट्रॅक्टर होते ते पळून गेले होते। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता। 2024चं पण टेंडर तसंच होतं आणि आता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री 5 मिनिटं येऊन पळून गेले, त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील, सत्ताधारी आमदार हे सांगत होते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोडायला लावला, भूमिपूजन दाखवलं, तिथे कामं तर सुरू करा। आणि आम्ही सगळेच बोलत होतो की मुंबईत जे रखडलेले रस्ते आहेत ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजेत। 2-3 प्रमुख मागण्या होत्या माझ्या। पहिली मागणी माझी आयुक्तांकडे ही होती आणि ती अजूनही आहे, तसे कागदपत्र आता मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मुंबईच्या घोटाळ्यांमध्ये ऍडव्हान्स मोबिलायझेशन फंड जो असतो 10%चा, जो आधी कधीही नव्हता, तो एशन्सी गटांनी द्यायला सांगितला होता, तो कॉन्ट्रॅक्टर्सला दिला आहे की नाही। दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत किंवा त्यांनी थोडं धीमं काम केलेलं आहे, त्यांच्याकडून जी काही पेनल्टीची रक्कम आहे ती आकारली गेली आहे की नाही। तिसरी गोष्ट आणि मागणी आमची सर्वांचीच होती आणि जी माझी आधीपासून होती की ज्या छोट्या गल्ल्या आहेत, ज्या साधारणपणे रुंदी छोटी आहे त्याची, तिथे कॉन्क्रिटीकरण नको, ते तर मुंबई महानगरपालिकेने आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की आता मायनर रोड कॉन्क्रिटीकरण होणार नाही। पण एक महत्वाचं आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो, वरळीत असेल, वांद्रत असेल, ही सगळीकडे कामं उघडलेली आहेत, पण ह्याच्याही जास्ती त्रास बँड्रा वेस्ट, मला वाटतं जवळपास 33 रस्ते उघडून ठेवलेत, कोणाच्या आदेशावर ठेवलेले आहेत, का दिरंगाई झाली माहिती नाही, जबाबदार आमदार खासदार माहिती नाही, काही म्हणजे नगरसेवक तर नाहीच आहेत। महत्वाची गोष्ट म्हणजे बँड्रा वेस्ट असेल, अंधेरी असेल, जूह असेल, रखडलेले रस्ते आणि बाकी सगळी कामं, लोकांचे जे हाल होतात ते भयानक आहेत आणि कुठे ना कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत। तसंच अजून एक धोक्याची घंटा ही आहे की आता वरळी शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन ब्रिज हा पाडला जाणार आहे। माझ्या विनंतीला मान देऊन संजय मुखर्जींनी त्यावेळी परीक्षेनंतर आम्ही करू हे सांगितलं होतं, ते मान्य केलं। पण माझी ही पण विनंती राहील पुन्हा एकदा आणि आग्रह राहील की जोपर्यंत गणपतराव कदम मार्ग पूर्ण होत नाही, आर्थर रोड जेलचा मार्ग पूर्ण होत नाही, तोपर्यंत एल्फिन्स्टन ब्रिज पाडू नये। 31 मे पर्यंतचे डेडलाईन खरं तर दिले आहे, मात्र एक पहिलं मराठी होऊन जाऊ दे, मग हिंदीत बोलतो। कशाचं? एक मिनिट, पहिलं रस्त्याचा विषय होऊ दे, मग त्यांना रस्त्यावर आणू। मुंबईतले रस्ते हे काम पूर्ण होण्याचे आदेश बघा, तुमचं एकदम बरोबर आहे। 31 मे, अरे दादा काय चाललंय, 31 मे पर्यंत रस्त्याची कामं पूर्ण झाली पाहिजेत, हे स्टँडर्ड असतं। पण गेले 2 वर्ष आपण पाहतोय अनेकदा प्रशासनाकडून हे सगळं सांगितलं जातं पण काही होत नाही। तसंच अजूनही आपल्या मुंबईमध्ये नालेसफाई तशी जशी पाहिजे तशी सुरू झाली आहे का? ज्या महापालिकेच्या आयुक्तांनी किंवा महापालिकांनी ज्या बैठका रेल्वे बरोबर घ्यायला पाहिजेत, MMRD बरोबर घ्यायला पाहिजेत, ते झाल्यात का? कारण मुंबईवर कोणाचं प्रेम नसलेली लोक ही सत्तेत बसलेली आहेत। मुंबईमध्ये जी नालेसफाई होतीये त्याला 25 तारखेपासून सुरुवात झाली, पण अजूनही डॅशबोर्ड जो आहे कुठेही दिसत नाहीये। AI म्हणजे नक्की अर्थ त्याचा काय आहे हे सांगायला पाहिजे, कारण प्रधानमंत्री महोदय आणि AI चे अनेक अर्थ सांगतात, पण जे खरं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेपेक्षा खरी बुद्धिमत्ता वापरा आणि जे दिसते समोर ते पूर्णपणे महापालिकेने खरी बुद्धिमत्ता वापरून स्वच्छ केलं पाहिजे। जसं आज तुम्ही रस्त्यांच्या कामांची पाहणी करताय, नालेसफाई सुद्धा नक्कीच करणार आहे आम्ही। 1-2 दिवसात नालेसफाईची देखील पाहणी करणार आहोत, कारण नालेसफाई आपण पाहताय हे नेहमीचं काम असतं, म्हणजे फ्लोटिंग डेब्री खूप महत्वाचं आहे, ते गेलं पाहिजे। तसंच नालेसफाई म्हणजे बाकीचा जो गाळ काढला जातो तो नीट बाजूला ठेवून त्याचं पुढे काय प्रक्रिया होते हे पण बघायला पाहिजे। कशाचं? रेडीमिक्सच्या द्वारे लवकरात लवकर ही कामं पूर्ण करण्याची काल आदेश दिले, स्वतः काल अभिजित बांगर हे रात्रीच्या नाही बघा, तुम्ही आता एक काय आहे ना की आता डेडलाईन जवळ आली म्हणून नुसतं थुकपत्ती करून चालणार नाही, आपल्याला खरी जेन्युइन कामं करायला पाहिजेत। आणि म्हणून हे जे काही कॉन्क्रिटीकरण इतर मुंबईत झालेलं आहे ते कुठच्या दर्जाचं आहे, काय नक्की झालेलं आहे हे पण आपण पाहायला पाहिजे, कारण अनेक ठिकाणी आपण पाहतोय की कॉन्क्रीटचे रस्ते आता, म्हणजे आपल्याला आठवत असेल DN नगर मार्ग जो आहे तिथे म्हणजे पूर्णपणे ते अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पर्यंत तिसऱ्यांदा खोदून ठेवलेलं आहे। काही ठिकाणी अनेकदा खोदून ठेवलेले रस्ते आहेत, पण नगर विकास मंत्री जे एशन्सी गटाचे आहेत, जे 2 वर्ष मुख्यमंत्री पण होते, त्यांचा घोटाळा, त्यांचे खिशे भरलेत,
पण रस्त्यांमध्ये अजूनही कुठे माल भरला नाही. ठाण्यामध्ये देखील अशी अनेक एक मिनिट पूर्ण होऊन दे ना. मग मी अनेक रस्त्यांची कामं ही कोणती टेंडर पास करण्याशिवाय झालेली आहेत. ठाण्यामध्ये तो जो कोपरी पूल होता त्याची क्वालिटी काय जरा बघून घ्या. तर 6 महिन्यात फुटायला लागलेला आहे, क्रॅक्स यायला लागलेत. जसं एशियनची गटाची क्वालिटी तसंच ते रस्त्यांची क्वालिटी झाली. कोरटकरची जामीन मंजूर झाली, काय सांगाल? काय सांगाल म्हणजे आता मुख्यमंत्री त्यांचे एवढे जवळचे आवडते असल्यामुळे हे सगळे राज्यात चालू आहे. म्हणजे ह्याच्यातून एक महत्वाचा मेसेज त्यांनी देशाला दिलेला आहे की आमच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही छत्रपती शिवरायांचा अपमान करू शकता, तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान करू शकता, तुम्ही सगळ्यांचा अपमान करू शकता महापुरुषांचा, आणि भाजपचं सरकार असेल तर सगळं काही चालू शकतं. संदीप देशपांडेला धमकी मिळाली आहे. मात्र आयुक्त मॅच बघायला होते. गोकुळ सोबत गोकुल. डेरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची सारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सीवीड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस.